नमस्कार मित्रांनो, आज गाडा मालक या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय आणि पुसेगाव हिंदकेसरीमध्ये आज हिंदकेसरी जो मान फटकावला आहे बलमा नाशिक एक्सप्रेस बलमा आज सहकारी आणि मालक त्यांच्या सोबत आहेत. दादा काय सांगाल आज? काय सांगत नाही, 1 महिना झाला आम्ही बैल घेतलाय. आमोशाची खरेदी आहे आमची. स्वस्तात मस्त बैल आम्हाला मिळालेला आहे आणि बैलांना आज आमच्या शेडचं इतकं भरपूर नाव मोठं केलं आहे. त्यामुळे इतकी पोरं खुश आहे ती. काल रात्री पोरं आलेत, फार थंडी वारा तुम्हाला माहिती आहे प्रत्येक. त्याचं कष्ट आज बैलानं सार्थ करून दिलेलं आहे. एक नंबर म्हणजे आमच्या फायनलला राहिली तीच आमचा आनंद मोठा आहे. काय वाटतंय आज बैलाबद्दल? बरेचसे टॉपचे आज घरी गेले आणि नाशिक एक्सप्रेस बलमा आज गुलाल प्राप्त झाला. बैल आपला पळतो ही सगळ्यांना माहिती आहे. त्या दिवशी बैलानं करून दाखवलं, पण थोडक्यात आमचा चुकबुल आमची बॅड लक होतं. सीमेला गाडी थोडी फॉल झाली, त्यामुळे अपयश आलं. हा अशीच गाडी आज पळवली आणि आज फायनलला प्राप्त झाली. आणि महत्त्वाचा गट क्रमांक 1 तास क्रमांक 1 वरनं पळाली, सेमी क्रमांक 6 आणि तास क्रमांक 1 वरनं पळालेली आहे. म्हणजे दोन्ही फेर आमचं कडनं आणि फायनल बी आम्हाला त्या कडनं आली. त्यामुळे आमची गाडी कुठेतरी थोडी वाज कमी पडली. बघा मित्रांनो, आज तिन्ही फेरे पब्लिकनी आणि कडनी तरी पण आज मान जो फटकावलेला आहे खरोखरच त्या नाशिक एक्सप्रेस बलमाला आज मानायला लागेल. कारण कडनी गाडी लागली तर ती फॉल जरी होते नाहीतर घरी तरी जाते. पण आज त्याने करून दाखवलं पुसेगाव हिंदकेसरी मैदान फायनल आणि तो आज हिंदकेसरी घेतलेला आहे, किताब आज पुकारलेला आहे आणि खूप चांगला असं त्याने सहकार्य केलं आहे. सहकारी सुद्धा आहेत. दादा काय सांगाल आज बलमानी करून दाखवलं? बलमा म्हणजे पब्लिकचं भिताड आहे. बलमा आणि बुलेटची गाडी नरमादिगत गाडी पळते. लय टॉपचं स्पीड लागलं. आपल्याला तिन्ही फरक कडनं आले, पण आपल्याला गोलाला सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद येऊ लय मोठा आहे. बस. बुलेट पायरा जो होता बुलेट कुठला बुलेट होता? नाव सांगा त्याचं. खडकवासलाकरांचा बुलेट होता, संघर्ष होता बुलेट. आणि मित्रांनो बोला. आणि हा बलमा आम्ही आत्ता 1 महिना झाला घेऊन. आम्ही जवळजवळ 4 ते 5 मैदानं सेमीला मार खात होतो. तर आत्ताच्या परवाच्या खळदच्या मैदानामध्ये थोडीशी आमच्या चूकभूलमुळं थोडीशी गाडी लॉबी झाली. तिथून आम्ही ठरवलं की हीच गाडी पुसेगावला हाणायची, काहीतरी घडल ह्या हिशोबाने आम्ही गाडी हाणली. तिन्ही फेरे कडनी पळून गट सेमी फायनल सुद्धा कडनीच पळालो, तरी बी गाडी गुलालास पात्र राहिली. आणि आजपर्यंत एवढा संघर्ष केला होता या गुलालासाठी, पुसेगावसाठी, की एवढी बैलं घेतली, पण आजपर्यंत आम्हाला पुसेगावचा गट पण सापडला नव्हता. आज ह्या बलमानी आम्हाला म्हणजे ते करून दाखवलं की कुठंतरी कष्ट केलेलं चीज झालं आम्हाला. बघा मित्रांनो, संघर्ष, शांतता आणि संयम आज बलमाने ते करून दाखवलंय आणि त्याचा योगायोग असा का तिन्ही फेरे कडेने लागून आज त्यांनी गुलाल प्राप्त करून दिला आणि खूप चांगला असं तुम्हाला गुलालामध्ये ठेवला. आज या नियोजनाबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि सेवागिरी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आज तुम्ही गुलाल प्राप्त झालेले आहेत. खूप चांगली अशी गोष्ट आहे. पुढील नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आमची चिठ्ठी महाराजांच्या हस्ते निघाली पहिली 1 नंबर गटाची चिठ्ठी. जवळजवळ ते 10 ते 15 मिनिटं त्यांच्या हातामध्ये चिठ्ठी होती. त्यावेळेसच आम्ही समजलं की काय नाही काहीतरी आम्ही उद्या पुसेगावला काहीतरी होईल आमच्या गाडीचं. ह्या अंदाजाने आम्ही सगळं नियोजन केलं आणि राहिलो आज गुलालास पात्र सेवागिरी महाराजांच्या कृपेने. परत 6 नंबर तास सेमीला 6 नंबर तास लागलं. 6 नंबरचा सेमी पळायला गेला, एक गाडी पळून आली. त्यानंतर परत महाराजांची एंट्री झाली आणि परत शेवटच्या गटात आपण पळवलं. 10 नंबर झाल्यानंतर परत 6 नंबर पळवल्यात गेला आणि त्यात आपण कडनी सेमी पास केला. बघा मित्रांनो, आज आनंदाचा क्षण आहे आणि तिन्ही गट कडानी काढून खूप चांगला असा गुलाल घेतलाय आणि पुढील नियोजनासाठी शुभेच्छा देतोय दादांना. विशेष म्हणजे काय झालं, आज सिद्धू शेठ नाही ती सगळ्या पोरांचं काळी सिद्धू शेठ आहे ती. बैल त्यांच्या मालकीचा आहे, सगळी मित्रमंडळी त्यांची, सर्व भाव वगैरे सगळे आहे ती. पण जी शेठ नाही ती त्याचा आनंद पोरं इथं साजरी करते ती. शेठला माहिती पडलं, शेठ तिकडं रडायला लागली ती की आज बैलांना काय ना, मी एवढी त्यांनी इतकी बैलं घेतलेत, कमीत कमी 10-15 बैलं त्यांची खरेदी झाली, विक्री झाली. पण आज सार्थक झालं की आज बैलांना त्यांना दिवस दाखवली ती. हिंदी केसरी व्हायचं कुणाचं बी काम नाही, आज ती करून दाखवलं. आणि बलमानं विशेष म्हणजे 1 नंबर तास तर आम्हाला लागलं, नशिबानं चांगलंच होतं. पण पब्लिकचं बी 1 नंबर अभिवादन आहे की पब्लिकनं आम्हाला साथ दिली आणि लास्टीच्या क्षणात आमची गाडी फायनलला राहिली, ते आनंद वेगळा. आणि सिद्धू शेठला एक आनंदाची गिफ्ट आहे आजची. नाव सांगा, शेठचं नाव सांगा. सिद्धू हत्ती काळे, नाव सांगा. खडकवासला पुणे.
बघा मित्रांनो, आज मालक सुद्धा हिंदकेसरी म्हणून नामांकित प्रसिद्ध गाडा मालक पहिलाच नंदी आज बऱ्याच दिवसांनी खरेदी केला आणि पुसेगाव हिंदकेसरी झाला. आनंदाची गोष्ट आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. जर सिद्धू शेठ जर इथं असते तर आज अजून ह्याच्यापेक्षा आनंद वेगळा असता. काही कारणास्तव त्यांना येण्यास मिळालं नाही, परंतु आम्ही त्यांचा आभारी आहे. ठीक आहे, धन्यवाद. अशाच वाटचालीस राहो आणि गुलाल प्राप्त हो. धन्यवाद. या जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला पुढे नेत राहा आणि आमसुद्धा शुभेच्छा पुसेगाव हिंदकेसरीच्या. धन्यवाद.